मी अरुण घोडके. शिवचिंतन. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम चालू असताना शिवरायांनी हिरो इंदुरकरांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की गोडे पाणी हाताशी बहुत, पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधून त्यात वाळू साठवणे, गोड्या पाण्यामध्ये 4-2दा भिजू देणे, खारटण धुतले जाईल ती धुतलेली वापरणे, रायगडावरती पाण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी बरेच तलाव बांधण्यात आले. या संदर्भात रायगडावरती टॉमस निकोल्सनने इसवी सन 1673 लिहून ठेवले आहे की पाण्याकरता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावरती पाणी पुरून उरेल इतके होते आणि त्यावेळी रायगडावरती 300 घरट्यांचे मोठे शहरच वसले होते. शिवाय राजधानीचे ठिकाण असल्यामुळे पुष्कळ वर्दळी होती. सर्व लोकांना पाणी पुरून उरे. पाण्याची टंचाई कधी भासल्याचे दिसत नाही. तशी टंचाई भासत असती तर मोंगलांनी रायगड घेईपर्यंत ते राजधानीचे ठिकाण राहिले नसते. रायगडावरील घरे व तळी यासाठी 35,000 होणांची तरतूद महाराजांनी करून ठेवली होती. युद्धाच्या वेळी तोफांच्या मारामुळे गडावरील पाण्याचे झरे आटणे, टाक्यांना गळती लागणे असे प्रकार घडण्याची शक्यता होती. त्यासाठीही विशेष तरतूद शिवरायांनी केलेली होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.